नमस्कार. तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण बीन्स म्हणजेच फरसबीची बटाटा टाकून रस्सा भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत. तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया. त्यासाठी येथे मी अर्धी वाटी बीन्सला अशा प्रकारे छोट्या आकारामध्ये कट करून घेतले आहे. त्याचबरोबर येथे मी एक मीडियम साईजच्या बटाट्याला अशा उभ्या आकारामध्ये कट करून घेतले आहे. आता आपण भाजीसाठी लागणारा मसाला बनवून घेऊ. त्यासाठी येथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा, एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टमॅटो, 4 ते 5 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, अर्धी वाटी पुदिना. आता आपण हे सर्व मिक्सरमध्ये एकदम बारीक असे दळून घेणार आहोत. आता आपली भाजीसाठी लागणारी पेस्ट बनवून तयार आहे. आता येथे मी कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. त्यामध्ये आपण 1 टीस्पून जिरे व मिक्सरमध्ये दळून घेतलेली पेस्ट टाकून घेणार आहोत. आता आपण या पेस्टला छान प्रकारे तेल सुटेपर्यंत तळून घेणार आहोत. याआधीसुद्धा मी बीन्सची सुकी भाजी कशी बनवायची याची रेसिपी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलवर टाकली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकतात. आता आपल्या मसाल्याला छानपैकी तेल सुटण्यास सुरुवात झाली आहे. आता आपण यामध्ये काही मसाले टाकून घेऊ. 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून धने पावडर, त्याचबरोबर चवीपुरते मीठ. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व 2 मिनिटांपर्यंत हे मसाले चांगल्या प्रकारे तळून घेऊ. दोन मिनिटांनंतर आता आपल्या मसाल्यांना छानपैकी तेल सुटण्यास सुरुवात झाली आहे. आता आपण यामध्ये कट करून घेतलेले बीन्स व कट करून घेतलेले बटाटे टाकून घेऊ. बटाटे व बीन्स टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व 5 मिनिटांपर्यंत हे बीन्स व बटाटे चांगल्या प्रकारे मसाल्यांसोबत तळून घेऊ. पाच मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात आता आपल्या मसाल्याला छानपैकी तेल सुटले आहे. आता आपण यामध्ये 1 ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहोत. गरम पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 टीस्पून एव्हरेस्ट मटन मसाला, 1 टीस्पून किचन किंग मसाला टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपण आपल्या या भाजीवर झाकण न ठेवता हे बटाटे व बीन्स चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत. 7 ते 8 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आता आपले बटाटे व बीन्स चांगल्या प्रकारे शिजले गेले आहेत. आता आपण या भाजीमध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व गॅस बंद करून घेऊ. बीन्स व बटाट्याची रस्सा भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.